नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव समोरासमोर उभे असतात. त्याच वेळेला अर्णव फोनवर त्याचा मीटिंगचा कॉल सुरू असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सर. असं ईश्वरी आता अर्णवला प्रेमाची कबुली देते. त्याच वेळेला आता प्रेमाची कबुली दिल्यानंतर अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. तेव्हा तो देखील तिच्याकडे अगदी प्रेमानेच बघत असतो. नंतर मग ईश्वरीला कळतं की अर्णवने ऐकलंय. ईश्वरी म्हणते की सर, खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. असं पुन्हा ती बोलून दाखवते. त्याच वेळेला ती हे सगळं करताना खरं तर लाजत असते. तिला असं वाटतं की अर्णवने सगळं काही ऐकलंय माझं आणि तोही माझ्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तोही काही रिॲक्ट करत नाही आहे. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की ओके, ओके बाय. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की ओके बाय, नक्की काय बोलत होते तुम्ही? तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर, माझा कामाचा कॉल चालू होता. तेव्हा आता ती म्हणते की काय? तेव्हा मग लगेचच अर्णव फोनवरच बोलतो की ओके, विल डिस्कस लेटर, आपण नंतर बोलूया या विषयावर. नंतर मग ईश्वरी त्याला म्हणत असते की ठीक आहे अर्णव सर, म्हणजे तुम्ही काय बोलताय नक्की? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं असं काय करतेस? माझा कामाचा कॉल सुरू होता, आमचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता मीटिंगचा. नंतर मग ईश्वरी म्हणते की काय? म्हणजे तुम्ही मी जे काही म्हणाले ते ऐकलंतच नाही का? मी काय म्हणाले? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, कसं ऐकणार मी? अगं माझा हा कामाचा कॉल सुरू होता ना, मग कसं काय ऐकणार मी? तेव्हा ईश्वरी म्हणते की बापरे, म्हणजे मी जे काही बोलले त्यातलं तुम्ही काहीच ऐकले नाही? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, अगं माझा कॉल सुरू होता. मग ती म्हणते की अर्णव सर, असं का केलं तुम्ही? तर तो म्हणतो की 12 की ढेर, म्हणजे मी काहीतरी इम्पॉर्टंट मिस केलं का? मिस इंदौर, तू काय महत्त्वाचं सांगत होती का? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, असं का करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला किती महत्त्वाचं सांगत होते, पण तुम्ही लक्षच दिलं नाही. तेव्हा मग आता अर्णव बोलायला लागतो की मिस इंदौर, मला सांग ना. तेव्हा ती वैतागते आणि म्हणते की काय तुम्ही पण सर. ती वैतागून चिडून पाय आपटत निघून जाते आणि अर्णव तिथे उभ्या असणाऱ्या एका मुलाला सांगतो की एक मिनिट थांब. अरे बायको आहे माझी, थोडीशी वेडी आहे पण बायको आहे माझी. तेव्हा तो मुलगा पण ते ऐकून आता अर्णवकडे बघतच राहतो आणि स्वतःच्या फोनमध्ये बघत पुन्हा निघून जातो. अर्णवला आता हसायला येत असतं की नक्की काय झालं असेल, मिस इंदौर काय बोलली असेल. ईश्वरी रूममध्ये येते आणि म्हणते की असं कसं करू शकतात अर्णव सर, म्हणजे मी त्यांच्याशी इतकं महत्त्वाचं बोलत होती, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मनातलं सगळं सांगत होती, पण ते मात्र अजिबातच ऐकायला तयार नाही आहेत. नक्की काय करू मी आता सरांचं? तेव्हा ती म्हणते की सरांनी ऐकलंच नाही आहे, इतकं महत्त्वाचं सांगितलं. पण इशू, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तू आता अर्णव सरांच्या प्रेमात पडली आहेस आणि अर्णव सर तुला आता आवडायला लागले आहेत. ती आता मनातूनच खूप खुश होत असते. फायनली तिचं अर्णववर प्रेम आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आता मी सरांना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही तर ठीक, परंतु मला हे तर लक्षात आलं आहे की माझं सरांवर आता प्रेम जडलं आहे आणि मला सरांनी सांगितलं होतं की कधीतरी एकदा प्रेम करून बघ कोणावर तरी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर, माझं आता तुमच्यावरतीच प्रेम जडलं आहे. तर हे सगळं होत असताना ईश्वरीला अर्णवविषयीच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ईश्वरीला जेव्हा तो माहेरी घेऊन येत होता, त्यावेळेला गाडीमध्ये त्याने एका रस्त्यावरच्याच फुलवालीजवळून फूल घेऊन ईश्वरीला दिलेलं असतं आणि तिला ते दिल्यानंतर ती तेव्हा खरं तर रागात होती, परंतु आता ते प्रेम तिला जाणवत असतं. नंतर ईश्वरी प्रत्येक वेळेस अर्णवसोबत रागाने आणि चिडचिड करून वागत होती, परंतु तरीही अर्णव तिला प्रत्येक बाबतीत सावरत होता. ईश्वरीचा जेव्हा जेव्हा तोल जात होता तेव्हा तेव्हा तो तिला सावरत होता. आणि हे सगळं होत असताना आता अर्णवलाही, म्हणजे अर्णवने कशाप्रकारे प्रत्येक वेळी तिची साथ दिली, हे सगळं सगळं तिला आता आठवत असतं. आणि नंतर मग ईश्वरी ही जेव्हा पहिल्यांदा लग्नाच्या विधी करण्यासाठी खाली उतरत होती, तेव्हा ही पायऱ्यांवरून चालत असताना तिचा तोल जात होता, अर्णवचा हात तिने धरला आणि हे सगळं सगळं आता ईश्वरीला आठवतं. आणि सुरुवातीला ती बॅग्स काढत असताना ही तोल जाऊन अर्णवच्या खांद्यावर पडत होती, हे सगळं आता तिला आठवत असतं. आणि यामुळे तिचं मन अगदी मस्त होऊन गेलेलं असतं. प्रेमाच्या सगळ्या आठवणी समोर येत असतात आणि ईश्वरी अर्णव हे एकमेकांच्या सोबत कसे असायचे
ईश्वरीचा हात भाजल्यानंतर अर्णव तिच्या हातावर कशी फुंकर मारत होता प्रेमाने आणि तो तिच्या कसा जवळ जात होता हे सगळं आता ईश्वरीला अगदी खुश करून जात असतं. ईश्वरी घालतच असते तिचा पदर असा लांब करून, अशा छान अशी स्वतःच एकटी प्रेमाने स्वतःच्या डान्स करत असते. आणि याचमुळे तिचं आता जीव अगदी वेडापिसा झाल्यासारखाच झालेला असतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव हे प्रत्येक वेळेला तिला म्हणायचा की मी सिंदूर, तू कधी कोणावर प्रेम केलंस का? जर नाही केलं तर करून बघ, एकदम भारी फिलिंग असतं. आणि ईश्वरीला आता जाणवतं की अर्णव सर, माझं तुमच्यावरच प्रेम आहे. आणि अर्णव आता बाहेर आल्यानंतर दिसतो की डेकोरेशन करत आहे ॲनिव्हर्सरीसाठी. त्याच वेळेला तिथे नमू त्याला मदत करत असते. ईश्वरी नमूला बाजूला करते आणि स्वतः त्याच्याबरोबर आता उभी राहते आणि त्याला ते हार वगैरे म्हणजेच लावण्यासाठी डेकोरेशनचे देत असते. त्याच वेळेला तिला आणखी एकदा आठवतं की जेव्हा आता इनॉग्रेशन झालेलं असतं त्यानंतर अर्णवला लावण्याने नशा करायला दिल्यानंतर अर्णवच्या अंगावरतीच ईश्वरी कशी पडलेली होती आणि तो कसा लहान मुलासारखं तिच्यासोबत वागत होता, हे सगळं सगळं तिला आठवतं. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीला बघतो आणि हार लावायला जातो. तेवढ्यातच आता अर्णवचा तिथे तोल जात असतो आणि त्याचा तोल जात असताना पटकन ईश्वरी त्याचा एक खांदा सावरते आणि तो खांदा अगदी ती व्यवस्थितपणे धरते. अर्णवकडे ईश्वरी अगदी आता प्रेमानेच बघू लागते. आता अर्णव हे सगळं बघत असताना ईश्वरीला म्हणजे त्याचं लक्षच जात नसतं. एकमेकांपासून ते नजरच वेगळी करत नसतात, कारण की अर्णव आणि ईश्वरी त्यांना तेवढंच छान असं वाटत असतं. त्याच वेळेला आता अर्णव एका हाताने ते भिंतीवरती माळा लावायला चाललेला असतो फुलांच्या, परंतु त्याला ते जमत नसतं. ईश्वरीने अर्णवचा हात अगदी घट्ट धरून ठेवलेला असतो आणि तिला पुन्हा आठवतं की जेव्हा त्यांच्या घरामध्ये फंक्शन होतं, म्हणजेच दिवाळीची पार्टी होती, त्यावेळेला अर्णवने कशाप्रकारे सगळं काही ईश्वरीच्या मनासारखे केलेले होते आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव कसे एकमेकांच्या अंगावर पुन्हा पडलेले होते, ते सगळं सगळं आता तिला एक एक करून आठवत असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधूनच ईश्वरीचं अर्णवविषयी प्रेम निर्माण झालं आहे, या भावना तिच्या डोक्यात येत असतात. आणि ईश्वरी काही अर्णवचा हात आता सोडायला मात्र तयार नसते. मग अर्णव मागे वळून बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की एका हाताने त्या स्क्रूवरती फुलं मला व्यवस्थित लावताच येत नाही आहे. म्हणूनच ईश्वरीला तो आता खुणवतो की मिसिंतोर, माझा हात सोड. तेव्हा ईश्वरी आता त्याचा हात सोडते आणि अगदी गालातल्या गालातच हसतच त्याच्याकडे बघत असते. आणि ईश्वरीच्या लक्षात येतं की ईश्वरी आता अर्णवच्या प्रेमात एकदम पागल झालेली आहे. नंतर मग ईश्वरी ही आठवते लग्नाच्या वेळेला कशाप्रकारे अर्णव तिच्यासोबत वागला होता. ईश्वरीला आवडत नसतानाही अर्णवने जेव्हा ईश्वरीच्या भांगात कुंकू भरलेलं होतं, त्यावेळेला ते कुंकू भरत असताना ईश्वरीच्या नाकावर ते कुंकू थोडंसं पडलेलं असतं आणि अर्णव स्वतःच्या रुमालानेच तिच्या नाकावरचं ते कुंकू अगदी व्यवस्थितपणे पुसून देत असतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतही असणारी ईश्वरीविषयीची अर्णवची काळजी तिला आता आठवू लागलेली असते आणि त्यातूनच तिचं प्रेम आणखीनच वाढत चाललेलं असतं. आता ती फुलं म्हणजेच त्या माळा आणण्यासाठी बाजूला येते. त्याच वेळेला आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो, म्हणजेच ईश्वरीच्या बाजूला आणखीच अर्णवचा भास तिला होतो आणि तो ईश्वरीला असं हातानेच हार्टशेप करून दाखवत असतो आणि त्या दोघांचंही प्रेम कसं एकमेकांशी घट्ट आहे ते तिला जाणवतं. आणि त्याच वेळेला ती आता जेव्हा बाहेर बघते आणि बाहेर समोर बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिथे अर्णव असतो. म्हणजे अर्णव तिला आवाज देतो की मिस इंदोर, इकडे ये. परंतु हे सगळं आता त्याला आठवतं आणि मग ती त्याच्याकडे बघत राहते की मी चुकले. याचा अर्थ अर्णव सर हे मला फक्त भास देत आहेत, खरे अर्णव सर तर समोर उभे आहेत, ते तिला लक्षात येतं. आणि तेवढ्यातच ती त्याला माळा द्यायला जाते. एक्स्ट्राची जी माळ असते ती अर्णव आता ईश्वरीच्या गळ्यातच ठेवून देतो आणि ती माळा तिच्या गळ्यात ठेवल्यानंतर ईश्वरी मात्र आता बघतच राहते आणि तिला आठवतं ते म्हणजे अर्णवने लग्नात तिला घातलेली माळ, म्हणजेच तिला घातलेली वरमाला, हे तिला आठवतं. आणि त्याच गोष्टीमुळे ईश्वरीला आता वाटू लागतं की खरंच पुन्हा माझं आणि अर्णव सरांचं लग्न झालं आहे की काय. त्याच आठवणींमध्ये ती हरवून जाते. आता त्या दोघांनीही एकत्र घेतलेली सप्तपदी वगैरे सगळं सगळं काही आता अर्णवला आठवू लागलेलं असतं. ईश्वरीने अर्णवला सप्तपदी चालताना हातात दिलेला हात, ईश्वरी हे सगळं काही विसरूच शकत नसते. या सगळ्यामध्ये तिचा जीव अगदी हरवून गेलेला असतो आणि अर्णवसोबतच्या त्या सगळ्या आठवणी तिला आठवतात. अर्णवने कशाप्रकारे हातात हात घेऊन ईश्वरीला आपलं केलेलं असतं, मोठ्या संकटातून सोडवलेलं असतं. सगळ्या आठवणी आता ईश्वरीसमोर एक एक करून येत असतात. त्यानंतर आता ॲनिव्हर्सरीची तयारी झालेली असते आणि
आई बाबा बाहेर येतात त्यावेळेला तिथे मामा आणि आकाश आलेले असतात. तेव्हा आकाश आणि मामा त्यांना ॲनिव्हर्सरी विश करतात. तुम्हा दोघांना ॲनिव्हर्सरीच्या म्हणजेच तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप दोघांनाही शुभेच्छा. तेव्हा मग आता तुमचे खूप खूप आभार असं ती म्हणायला लागते. तर इथे आकाश म्हणतो की काका काकू हॅपी ॲनिव्हर्सरी. तेव्हा ती पण त्यांचं कौतुकाने थँक्यू असं म्हणत असते. तर इथे आता सुप्रिया विचारते की अजून त्या आल्या नाहीत. तेव्हा मग म्हणजे तुमच्या तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली काय झालं, तिने इथे येण्यासाठी चेहऱ्याला पॅक लावला होता, फेस पॅक. पण तो फेस पॅक धुतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती पुरळ आली होती, म्हणूनच तिला यायला जमले नाही. तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो की हरकत नाही नंतर. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, आमच्या भेटीचा योग काही येतच नाही. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आणि नमू दोघेही छान तयार होऊन आलेले असतात. आता दोघेही म्हणतात की आई बाबा खरंच तुम्ही खूप छान दिसताय. आणि त्याच वेळेला आता दोघेही केक घेऊन आलेले असतात. केक तयार आहे असं म्हणून केक बाजूला ठेवतात. तेव्हा अर्णव आता दोघांनाही सांगतो की चला आता तुम्ही दोघंजण हे केक कट करून घ्या. ईश्वरी अर्णव दोघंही खूप खुश असतात आणि अर्णवची जी काही इन्व्हॉल्वमेंट असते ती पाहून ईश्वरीला खूप आनंद होत असतो. आता ईश्वरीची आई म्हणते तिच्या बाबांना की चला आपण आता केक कापूया. त्यावेळेला आता केक कापत असताना बाबाही ईश्वरीच्या आईच्या हातामध्ये अगदी अलगदपणे हात द्यायला बघत असतात, परंतु ती त्यांचाच हात धरते आणि केक कटिंग करत असते. तेव्हा केक कापल्यानंतर सगळेजण जोरजोरात आता टाळ्या वाजवायला लागतात. ईश्वरी ही आईबाबांना केक भरवायला बघते. सुप्रिया अगोदर बाबांना केक भरवते. नंतर आता बाबांच्या हाताची हालचाल नसल्यामुळे तिला बाबा केक भरवू शकत नसतात याची त्यांना जरा खंत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी येते, ती बाबा आणि आई दोघांनाही केक भरवते आणि हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा असं म्हणते. तर इथे आता ईश्वरी अर्णवला खुणावते की अर्णव सर तुम्ही जा बाबांना केक भरवा. तेव्हा अर्णव आता पुढे येतो आणि तो देखील त्या दोघांनाही केक भरवत असतो. नमू पण आईबाबांना केक भरवते आणि आई बाबा हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणते. तेव्हा आता अर्णव हा जाऊन बाबांना केक भरवतो. त्याच वेळेला ईश्वरी मात्र तो जवळ अगदी तिच्या आलेला असतो, म्हणून ती त्याच्या जवळ आल्यामुळे ती अगदी त्याच्याकडे निरखूनच बघत असते. जणू ईश्वरी आता अर्णवच्या अगदी जवळ असते आणि त्याची ती स्माईल, त्याचा तो आनंद पाहून ती त्याच्या प्रेमात आणखीनच वेडी होऊन जात असते. तर हे सगळं होत असताना सगळे खूप खुश असतात. इशूचा मात्र आनंद यावेळेचा वेगळाच असतो, कारण अर्णवच्या ती प्रेमात वेडी झालेली असते. आता आईबाबांचं केक कटिंग करून झालेलं असतं. ईश्वरी म्हणते की आई बाबा तुम्ही दोघेजणही ना खूप खूप छान दिसताय. आता ईश्वरी ही आईच्या ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही पाया पडण्यासाठी येत असतात. ईश्वरी खुणावते की चला अर्णव सर. त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही तिच्या पाया पडतात. जेव्हा ती पाया पडायला जातात त्याच वेळेला आता बाबांच्या हाताची हालचाल सुरू होते आणि बाबा हे आता विचार करू लागतात आणि ते दोघंजणी जेव्हा पाया पडतात तीव्रतेने संजयला असे वाटू लागते की या दोघांच्या डोक्यावर मी हात ठेवून त्यांना आशीर्वाद देऊ, कारण की लग्नाच्या वेळेला तर आशीर्वाद देणं जमलं नाही, परंतु आत्ता तरी आशीर्वाद देऊ असं आता त्यांना वाटत असतं. आणि त्याचमुळे आता संजय अगदी देवाचंच नाव घेऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायला जातात. आता त्यांच्या हाताची होतो होणारा थरकाप पाहून अर्णव ईश्वरी यांना जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि मग तो ते सगळं बघतच राहतो. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी ही बाबांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे खूप खुश होते. ती म्हणते की बाबा तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात. तेव्हा आता अर्णव बाबांचा हात पकडतो, ईश्वरी पण बाबांचा हात पकडते आणि फायनली त्यांनी जे काही केलेलं असतं त्यामुळे ते अगदी मोठी अचिव्हमेंट असते. हातांची हालचाल होणं ही एका माणसासाठी म्हणजेच लुळ्या माणसासाठी खूप मोठी अचिव्हमेंट हे सगळ्यांना लक्षात आलेलं असतं आणि त्याचमुळे अर्णव म्हणतो की ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे काका काकू, तुम्हाला माहीत आहे का? ईश्वरी म्हणते की हो आई, अगं बाबांनी हात हलवला आहे. त्यावर आता लगेचच पुढे सुप्रिया म्हणते की याचा अर्थ असा आहे की बाबांनी खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. त्याच वेळेला आता लगेचच पुढे अर्णव म्हणतो की एक मिनिट मी डॉक्टरला फोन लावतो, बोलतो मी त्यांच्याशी, हे लगेच त्यांना मला कळवलं पाहिजे. तेव्हा अर्णव पटकन बाजूला जातो आणि डॉक्टरला कॉल लावतो आणि कॉल लावल्यानंतर तो म्हणत असतो की डॉक्टर एक मोठी गुड न्यूज आहे. काकांचा हात आता हलायला लागला, म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताची हालचाल केली आहे. तेव्हा मग डॉक्टरनं म्हणतो की या इट्स अ व्हेरी ग्रेट अचिव्हमेंट, आय एम सो हॅपी. आणि खरंच हो ना, मला खूप थँक्यू, आभार आभार तुमचे डॉक्टर असं म्हणून आता अर्णव म्हणत असतो की
म्हणजे हे सगळं जे म्हणताय ते खरं आहे का? ओके, ओके. आम्ही सगळी काळजी घेतो. तेव्हा मग आता लगेच अर्णव म्हणतो, की मिस इंदोर माहिती आहे का आई-बाबा डॉक्टर काय बोलले? डॉक्टर एक मिनटं मिस इंदोर बाजूला हो. आता तो तिला बाजूला करतो आणि त्यांना सांगू लागतो, की डॉक्टरांनी सांगितलं आहे, "काका तुम्ही आता थोड्याच दिवसात लवकर बरे होणार आहात. तुमच्या हातांची हालचाल झाली याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात." असं आता जेव्हा ते सांगतात त्याच वेळेला मात्र त्याला खूप मोठा असा आनंद झालेला असतो. आणि मग अर्णव सांगतो, की "मिस इंदोर, इट्स अ व्हेरी ग्रेट अचीव्हमेंट. लवकरात लवकर बाबा बरे होणार आहेत मिस इंदोर. त्यांच्या हाताची हालचाल झाली म्हणजे डॉक्टर म्हणाले, की ते लवकरच कव्हर होतील. आता बाबा नेहमीसारखं तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकाल. नेहमीप्रमाणे तुम्ही फिरू शकाल. तुमच्या पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील बाबा. आय एम सो हॅपी." मला खरंच याचा खूप आनंद झाला आहे. तेव्हा तो आनंद पाहून मामा आणि आकाश यांनाही खूप बरं वाटत असतं. तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघतच राहिलेली असते, कारण की अर्णवचा जो आनंद असतो तो अगदी गगनात मावेनासा झालेला असतो आणि ईश्वरी विचार करते, की खरंच अर्णव सर माझ्या फॅमिलीविषयी किती तळमळ आहे त्यांना. म्हणजे माझ्या फॅमिलीत इतकं चांगलं घडतंय आणि ते पाहून त्यांना किती बरं वाटतंय. खरंच माझ्या फॅमिलीला त्यांनी अगदी मनापासून आपलंसं केलंय. ईश्वरीला अर्णवचा तो आनंद पाहून खरंच खूप मजा येत असते आणि त्याचमुळे आता ती गालातल्या गालात त्याच्याकडे हसत बघत असते. तर इथे आता वल्लरीचं वेगळंच सुरू असतं. ती एखादी पेटी घेऊन आतमध्ये येते आणि तिच्या रूममध्ये गपचूप येऊन बसते आणि मग ती पेटी अलगदपणे उघडते आणि म्हणते, की आता बरं झालं ती अंजली गाढ झोपलेली आहे. आता ती गाढ झोपलेली असतानाच या गोष्टी मला अगदी व्यवस्थितपणे बघता येतील आणि ही जुनी भूतं ना अशी शांततेतच समोर उघडायला हवीत. कोणालाही ती दिसता कामा नये. आणि खरं तर ही जुनी भूतं आहेत ना, ही कशी बाहेर काढायची हे जर पाहिल्यानंतर अंजली आणि तो अर्णव या दोघांच्याही चेहऱ्यावरचा कसा रंग उडणार आहे. त्या दोघांच्याही आयुष्यात इतका मोठा हादरा लागणार आहे ना, की ती ईश्वरी आणि तिची आई या घरात विलन बनून जाणार आहेत. किती काही झालं तरीही त्या दोघांना मी काहीही आता घरात स्थान मिळू देणार नाही. त्या ईश्वरीला काय वाटतं, की ती या घरची मालकीण बनणार आहे? अजिबात नाही. मी कधीच ते होऊ देणार नाही. त्या वल्लरीचा त्या सुप्रियाचा जो काही भूतकाळ अर्णवच्या बाबांशी निगडीत आहे, हे जेव्हा अर्णवला समजेल ना, त्यावेळेला मात्र अर्णव हा पूर्णपणे ईश्वरीला बाजूला करून टाकेल आणि हे सगळं मला केलंच पाहिजे लवकरच. तर इथे ईश्वरीची आई म्हणते, की खरंच आजच्या या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला देवाने खरंच खूप मोठं सरप्राईज दिलं. सुप्रिया म्हणते, की "हो, अर्णव हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं बरं का. तुमची जी मेहनत होती ती समोर येते. तुम्ही डॉक्टरांशी जे काही यांच्याबद्दल बोलत होतात, सगळ्या गोष्टी अगदी जातीने लक्ष देऊन केल्यात ना, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळाला आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "काकू असं का करताय तुम्ही?" तेव्हा मग ती म्हणते, की "खरंच तुमचे खूप आभार आहेत हे मी म्हणते तुम्हाला." तेव्हा अर्णव म्हणतो, की "नका, आभार नका मानू. मला सांगा, की मी तुमच्यासाठी कुणी परका आहे का?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, अजिबात परके नाही आहात. तुम्ही तर आमचेच आहात." मग तो म्हणतो, की "हो ना?" मग ती म्हणते, की "हो, तुम्ही आम्हाला मुलासारखेच आहात." मग अर्णव म्हणतो, की "असं समजा, की मी तुमचा मुलगाच आहे. हे आभार वगैरे मानण्याची काहीच गरज नाही आहे. आणि हो, मी जर तुमचा मुलगा आहे, तर हे सगळं तुम्ही अजिबातच काही बोलू नका. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, की कितीही काही झालं तरीही तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मी आहे ना तुमच्यासोबत. मी कायम तुमच्या मुलासारखा आहे आणि मी तुम्हाला आईच मानतो. कारण मला तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद दिसतोय ना, तो सेम माझ्या आईसारखा असल्यासारखा वाटतोय. म्हणजे माझी आई माझ्यावर खुश होईन जेव्हा तिच्या चेहऱ्यावरती हा आनंद दिसेल ना, तेव्हा तसा सेम आनंद मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे तू माझी आईच आहेस लक्षात घे. किती काही झालं तरीही तुम्ही माझं कुटुंब आहात आणि हे सगळं जे मी काही करतो ना, ते माझं कुटुंब म्हणून मी करत आहे आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं माझ्या कुटुंबाचं. म्हणूनच माझ्या मनापासून मी हे सगळं करतो." ईश्वरीला आता हे पाहून खूपच भरून आलेलं असतं. ईश्वरी म्हणतो, की "त्यामुळे तुम्ही प्लीज असं अजिबात म्हणू नका आणि आभार तर अजिबातच मानू नका. हे आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत." तेव्हा मग सुप्रियाला ते पाहून खूप आनंद होतो. ती म्हणते, की "हो, तू मुलगाच आहेस माझा. मुलासारखाच असलास तरीही मुलगाच आहेस तू माझा. आणि हो, तुम्ही मला मुलग्यापेक्षा काहीही कमी नाही आहात. एक मुलगा जितकं आपल्या कुटुंबासाठी करेल, त्यापेक्षा तुम्ही कित्येक पटीने माझ्यासाठी खूप काही करता." त्यानंतर आता हे सगळं होत असताना ईश्वरीची आई खूप भावूक झालेली असते आणि अर्णवच्या हातात हात घेते आणि ती अर्णवच्या हाताला एक गोड अशी आईसारखी आई मुलाला देते तशीच पापी देते.
आणि हे पाहून आता अर्णवलाही खूप भरून येतं आणि अर्णव तिला आपल्या जवळ घेतो आणि आईला शांत वाटल्यानंतर कसं ती आपल्या लेकराला जवळ घेते तसंच ते दोघं एकमेकांना जवळ घेतात. आता हा क्षण अगदी पाहण्यासारखा असतो. ईश्वरीच्या डोळ्यात, सगळ्यांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं आणि समोरूनच आकाश हा त्या दोघांचाही छान असा फोटो क्लिक करून घेतो. ईश्वरी पण खूप खुश असते. आता अर्णवला आई म्हणते की खरंच खूप खूप थँक आणि दोघंजणही आता इतके मस्तपणे छान असतात की खूपच दोघंजणं छान असे म्हणजे कौतुक करतात एकमेकांचं. आई पण त्याचं त्याचं कौतुक करते आणि हे सगळं होत असताना ईश्वरी तर अर्णवच्या आणखी प्रेमात पडलेली असते. अर्णव सर आपल्या कुटुंबासाठी खूप काही करतात हे दिसतं. तर आता पुढच्या भागामध्ये ईश्वरीच्या बाबतीत जो बॉम्ब फोडायचा असतो त्या बाबतीत वल्लरी आता बॉक्स उघडते आणि त्या बॉक्समध्ये आता वल्लरी बघत असते. तर त्या बॉक्समध्ये जे फोटोज असतात ते फोटो दिसतात आणि मग ती म्हणते की वल्लरी हे फोटो जे आहेत ते आता बॉम्ब फोडणार आहेत. जेव्हा अर्णव बघेल की त्या ईश्वरीच्या आईमुळे त्याच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलेलं आहे. तर त्या ईश्वरीच्या आईबद्दल आणि तिच्याबद्दल अर्णव कायमचा रागराग करायला लागेल आणि कायमचं ईश्वरीला या घराबाहेर तो काढून टाकेल आणि त्या ईश्वरीचं जे या घरावरती राज्य करण्याचे स्वप्न आहे, तिचं हे स्वप्न मी कायमचं उद्ध्वस्त करणार. हे फोटो जे आहेत ना, त्या फोटोंमुळे इतकी मोठी आग लागणार आहे, की काहीही चुकीचं घडू शकेल आणि किती काय झालं तरीही ईश्वरी, तुझं हे जे काही स्वप्न आहे ना अर्णवसोबतचं संसाराचं, ते कधीही मी पूर्ण होऊ देणार नाही. ती सुप्रिया आणि तिची ती मुलगी या घरातून कायमची दूर ढकलली जाईल. तिला कधीही या घराचा हक्क मी बळकावू देणार नाही. कधीच ईश्वरी या घराची मालकीण होऊ शकत नाही. हे सगळं आता त्यांना ती विचार करते. अर्णव रूममध्ये असताना बघतो की व्हॉट हे सगळं काय आहे? ईश्वरी म्हणते की काय झालं? त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की "काय नाही, काय नाही. तू झोप." आता ईश्वरी झोपायला जाते आणि मग अर्णव विचार करतो की व्हॉट 2 दिवसामध्ये मिस इंदोरचा बर्थडे येत आहे. तो खूप खुश असतो. काहीतरी सरप्राईज केलं पाहिजे. खाली जाऊन तो सांगतो अंजलीला आणि मामाला की "तुम्हाला माहिती आहे 2 दिवसाने मिस इंदोरचा बर्थडे येतोय. काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपण तिच्यासाठी काहीतरी छान असं सरप्राईज प्लॅनिंग करूया." अंजली पण होकार देते. पण इथे मनात राकेश म्हणतो की "करा, करा. प्लॅनिंग करा. उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे बसलो आहे ना. मी प्लॅनिंग सक्सेस होऊच देणार नाही." आता हे सगळं जेव्हा ते दोघंजणही म्हणजे बघतात, तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.